गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही सातत्याने ढासळत चाललेली आहे। आज देखील मुंबईतील AQI म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 136 वर आहे। खराब श्रेणीमध्ये ही हवा पोहोचलेली आहे। मी सध्या मुंबईच्या BKC परिसरामध्ये आहे। इथली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता की जी दृश्य मान्यता आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। जी परिस्थिती आहे तशीच आहे। PM 2.5 चं प्रमाणही कमी होताना दिसत नाहीये, तर PM 10 चे प्रमाणही जैसे थे या स्थितीतच आहे। त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये जळत आहेत। सध्या मुंबईमध्ये मोठी विकास कामं आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धुळीकण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळले आहेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती वारंवार हवामान विभागाकडून मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंबूर, कुर्ला, भायखळा, बोरिवली, सांताक्रूज आणि त्यासोबतच BKC, कुर्ला आणि चांदिवली या ठिकाणची जी हवा आहे ती अतिशय खराब श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। मुंबईच्या या वायू प्रदूषणावर मुंबई महानगरपालिका आणि राज्याचा पर्यावरण विभाग देखील अलर्ट मोडवर आहे। राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईच्या वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आणि एक बैठक सुद्धा बोलावली होती। त्यात कठोर कारवाईचे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे काही ठोस कारवाई या आठवड्यामध्ये होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वारंवार महानगरपालिकेमध्ये त्यासोबतच मंत्रालयात या संदर्भातल्या बैठका सुरू आहेत आणि मुंबईची हवा ही श्वसनयुक्त असायला हवी असं देखील एक धारणा आहे आणि अशी देखील एक भावना आहे। मात्र यावर हरताळ नेमकं कोण फासतंय आणि त्यांच्यावरती काही ठोस कारवाई होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।